गुड मॉर्निंग. सो आज आम्ही सकाळी निघालो आहे कोल्हापूरला जाण्यासाठी आणि बघा काय सुंदर नजारे आहे सकाळी सकाळी. सो भेटूया कोल्हापूरला आणि तुम्हाला मी माझा रूम पण दाखवेल जो आम्ही बुक केलेला आहे आणि सगळं काही तिथलं सांगेल. ओके. दिस इज अवर रूम. आम्ही एक्झिगोवरून बुक केला आहे आणि इथे शिवरॅक आहे, इथे कबर्ड आहे, बरीच स्पेस आहे आणि हा रूम आहे. बऱ्यापैकी मोठा आहे रूम. त्यांनी इथे टेबल दिलाय, आम्ही इथेच ठेवून दिलाय. बॅग्स, टीव्ही आहे, 2 चेअर आहे बसायला, एसी आहे, क्लीन आहे रूम. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे रूम आहे एकदम जवळ रेल्वे स्टेशनच्या. जस्ट 100 मीटर्स आहे रेल्वे स्टेशन रूम पासून. आणि हा रूम तुम्हाला काय वाटतं की किती मध्ये बुक केला असेल? एनी गेस? 2000, नो. 3000. काही रूम सांगायची का? रूम बुक केला आहे जस्ट 500 आणि समथिंग वरती काहीतरी लागले आहेत, कारण एक्झिगोवरून आम्हाला खूप जास्त डिस्काउंट भेटला. ही आहे प्राइस. ॲक्च्युअल प्राइस वेगळी आहे, हे GST वगैरे लागून आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कार्ड डिस्काउंट मिळालं. कार्ड डिस्काउंट मिळालाय का? आणि उद्या कॉम्प्लिमेंटरी आहे ब्रेकफास्ट. सो खूप जास्त परवडला आहे ना. तर इथून मंदिर फक्त 2 किलोमीटर्स आहे आणि उद्याचा ब्रेकफास्ट पण आहे मस्तपैकी. 8 ते 10 टायमिंग आहे. खाली डायनिंग मध्ये जावं लागतं ते बोलले. वायफाय पण आहे, AC पण आहे, फॅन पण आहे, प्लस ब्रेकफास्ट आणि एवढा मोठा स्पेशियस रूम. अजून काय पाहिजे? ते पण एवढा चांगल्या एरियामध्ये. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कसं आहे ना, रेल्वे स्टेशनच्या जवळ असं एरिया असा बोगस असतो, क्लीन नसतो, तसं काहीच नाही इथे. खूप भारी आणि खूप क्लीन एरिया आहे आणि मला वाटलंच नव्हतं की एवढं जवळ असेल हे सगळं काही. तर आता आम्ही रेडी झालो. आल्यावरती आम्ही जरा झोपलो मस्तपैकी, जरा आराम केला आणि आता आम्ही रेडी झालो फ्रेश होऊन. आता चाललोय जेवायला. सो तिथे भेटूया आपण. ही आहे विशालने ऑर्डर केलेली स्पेशल चिकन थाळी आणि मी ऑर्डर केली आहे स्पेशल लोणी मटण थाळी. सो विशालची खुशी बघा, तो काय खुश आहे. सो आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला की कसे आहे. सो आम्ही आता निघालोय कन्हेरी मठला. आम्ही कृष्णा डायनिंगमध्ये जेवण केलं मस्तपैकी. मी घेतली होती लोणी मटण थाळी है ना, स्पेशल की स्पेशल लोणी मटन थाळी. ओके, स्पेशल लोणी मटण थाळी. आणि तू काय घेतलं होतं? चिकन मसाला थाळी. त्याच्यामध्ये नव्हतं का लोणी? माहित नाही, त्यांच्याकडे मेन्यू कार्डच नव्हतं. हा, आपण सांगायचं आणि ते मग आपल्याला देतील असं. आणि मेन म्हणजे ठीक ठीक होता, जेवढी हाईप होती त्यानुसार आम्हाला तर काही वाटलं नाही. कारण म्हणजे याने जी चिकनची थाळी घेतली होती त्याच्यामध्ये चिकन बऱ्यापैकी म्हणजे कच्चं होतं, म्हणजे 30 to 40% कच्चं होतं. आणि मी जी मटण थाळी घेतली होती त्याच्यामध्ये मटण जे होतं ना ते पण 10 to 20% कच्चंच होतं. आणि कन्सिडरिंग द कॉस्ट थाळी खूपच महाग आहे. खरंच खूपच महाग वाटली. म्हणजे कारण ज्या हिशोबाने क्वालिटी आहे, हायजीन आहे, ॲम्बियन्स आहे, क्वांटिटी आहे, कन्सिडरिंग ऑल दीज फॅक्टर्स थाळी खरंच खूप महाग आहे. जी ऑनलाईन हाईप केली आहे थाळीची खरं तर तसं बघितलं तर काही वाटलं नाही. कारण नुसतं दिसायला लाल लाल होतं, अजिबात तिखट नाही. आम्हाला वाटलं अरे यार कोल्हापूर आहे तर मस्त झणझणीत खायला भेटणार, पण झणझणीत वगैरे काही नव्हतं तसं. आणि मेन म्हणजे की ते कच्चं होतं. हा, कच्चं नसलं पाहिजे. आपण जर एवढं कॉस्ट देतोय, पैसे देतोय, त्या हिशोबाने तुम्ही पूर्णपणे शिजवलं पाहिजे त्या गोष्टी. मला फक्त त्याच्यामध्ये माहिती का काय आवडलं? पांढरा रस्सा आवडला, त्याच्यानंतर कोकम नाही सोलकढी. हा, सोलकढी छान होती. अदर म्हणजे भरपूर ठिकाणी मी घेतलेली सोलकढी, तर तिथे ना खूप जास्त असा लसणाचा फ्लेवर येतो, तर इथे नव्हतं तसं. एकदम बॅलन्स होतं मस्त आणि खूपच मस्त
चव होती छान, थोडंसं आंबट वगैरे एकदम भारी होतं ते. आणि हां, पांढरा रस्सा पण खूप छान होता, म्हणजे त्याच्यामध्ये फ्लेवर येत होता लोणीचा. मी तर ते 2 वाट्या पिली. बाकी मग मला ठीक ठीक वाटलं. म्हणजे मी जर रेट करायचं असेल तर 10 पैकी 7 करेन फॉर तेवढंच. चिकन आय विल रेट 5.5 or 6. ओके. हां. त्यापेक्षा जास्त ना. कारण त्याचं खरंच चिकन मी खाऊन पाहिलं, खूपच म्हणजे कच्चं लागत होतं, असं खूप जास्त ताण द्यावं लागत होतं चावायला. तर ठीक आहे, जाते तर थोडंफार इकडे तिकडे चालतं की नाही बाहेर आलो तर. चलो फिर जाते कनेरी मठ. पेटपूजा करून आम्ही आलो कनेरी मठला. इथे पर पर्सन 200 रुपीज चार्ज आहे तिकीटचे. ते तिकीट घेऊनच आपल्याला एंट्री करता येते. सो बघूया आतमध्ये कसं आहे, काय आहे. हे आहे कनेरी मठ. इथे वेगवेगळ्या देवांचे स्टॅच्यू बनवलेले आहे. अष्टविनायक आहेत आणि मस्त असं फुलांचं डेकोरेशन, वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं लावलेले आहेत. सगळं काही मस्त दिसतंय. सध्या ऊन जास्त आहे, त्याच्याकरता तुम्ही 4-4:30 वाजता येऊ शकता. 6 वाजता हे बंद होऊन जातं. ठीक आहे, तर आपण बघूया पुढे काय. है ना. कनेरी मठामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दाखवली गेली आहे. गावाकडचे जेवण दाखवले गेलेले आहे आणि ते पाहून खरंच खूप छान वाटलं, की खूप दिवसानंतर ही जुन्या दिवसांमध्ये आपण पुन्हा परत गेलो असं झालं आहे. आणि मग हे सगळं बघून आम्ही निघालो शाहू पॅलेसला. आणि शाहू पॅलेस संध्याकाळच्या वेळेला खरंच खूप छान दिसत होतं. मध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मध्ये काय आहे ते दाखवू शकत नाही. शाहू पॅलेस पाहून मग आम्ही ठरवलं की जाऊया रंकाळाला. सो आम्ही रंकाळाला जाताना खूप सारे असे शॉप दिसत होते, कोल्हापुरी चप्पलचे वगैरे, आणि खूप काही शॉपिंगसाठी होतं तिथे. बट आम्ही नाही केलं शॉपिंग, कारण तिथे गाडी लावायला जागाच नव्हती. सो आम्ही डायरेक्ट गेलो रंकाळाला. रंकाळाच्या बाजूला तलावाच्या बाजूलाच आम्ही गाडी पार्क केली. पार्किंगसाठी जागा आहे, तिथे पार्क करून आम्ही मग रंकाळाला गेलो. सो तिथे मस्तपैकी जॉगिंग ट्रॅक आहे, खाण्यापिण्याच्या भरपूर स्टॉल आहे. आणि इव्हनिंग रंकाळावरून इतकी सुंदर दिसत होती, खूप छान. आणि तिथे बोटिंग पण आहे. बोटिंग आहे, एक साईडला पार्क आहे, एक साईडला जॉगिंग ट्रॅक आहे. आणि खाण्यापिण्याचे तर खूपच ऑप्शन होते, खूपच जास्त. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तिथे भेटून जाईल. सो कोल्हापूरला आल्यावरती खाण्यापिण्याचं काही टेन्शन नसतं. इथं खाण्यापिण्यासाठी खूप जास्त ऑप्शन आहे आणि मेन म्हणजे टेस्टी पण आहे, अफोर्डेबल पण आहे. सकाळची थाळी खाऊन पोटामध्ये बिलकुल जागा नव्हती, त्यामुळे आम्ही चटरपटावरतीच भागवलं आणि मग रंकाळाच्या बाजूला जाऊन निवांत बसलो. खूप छान संध्याकाळ होती. खूप जास्त एन्जॉय केला होता. दिवसभरचे तो जो थकवा होता तो तिथे बसून निघाला. आणि मग आम्ही मंदिराच्या आवारामध्ये गेलो. तिथे एक आईस्क्रीम पार्लर होतं. सो तिथे मी रोज मस्तानी घेतली होती. खूप छान होते टेस्टला खरंच. त्याच्यावर ड्रायफ्रूट्स, चेरी वगैरे सगळं काही होतं. विशालला पण आवडले आणि विशालने ना सोडा घेतला होता, क्रश सोडा. मग आम्ही गेलो रूमवरती. सो भेटूया दुसऱ्या दिवशी.
मग सगळ्यात आधी अंबाबाईचं दर्शन घेतलं, 2-4 फोटो काढले, जेणेकरून आठवण राहते ती आपली, है ना. आणि मंदिराच्या बाहेर खूप छान असा मार्केट आहे. तिथे तुम्ही खूप सारी शॉपिंग करू शकतात, कपड्यांची, ज्वेलरीची. खूप सुंदर मार्केट आहे. आता आम्ही चाललो आहे ज्योतिबाला. कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेऊन घेतलं. ज्योतिबा इथून जवळच आहे, म्हणजे निघालो तेव्हा 20 किलोमीटर होतं. सो आता तिथे जाऊया. गेल्या गेल्या आम्ही गाडी पार्क केली आणि निघालो मंदिराकडे. मंदिराकडे जाण्याचे 2 रस्ते आहे, एक पुढचा दरवाजा आणि एक मागचा दरवाजा. आम्ही मागच्या दरवाजाने गेलो होतो. सो आम्हाला ते बऱ्यापैकी लांब पडलं, तर रिक्षाने जावं लागतं तिथे आणि रिक्षानेच यावं लागतं. आणि जे पुढच्या दरवाजाने येतो ना, तिथे खूप साऱ्या पायऱ्या चढून उतरून यावं लागतं. आणि इथे मग आम्ही जसं मंदिराच्या आवारात आलो, तसं ज्योतिबाच्या नावाने चांगभलाची गर्जना होऊ लागली. खूप छान वातावरण होतं. सगळीकडे गुलाबी गुलाल उधळलेला होता आणि मन प्रसन्न झालं. त्यानंतर आम्ही निघालो पन्हाळाकडे. पण सगळ्यात पहिले सज्जकोटी बघायची होती, त्याच्यानंतर पन्हाळा किल्ला. पण मग खूप भूक लागून गेली होती. मग आम्ही जरा पेटपूजा करून घेतली, पिठलं भाकरी आणि मिसळ खाल्लं. ऑनेस्टली एवढं काही खास नव्हतं, पण ठीक आहे, तेवढं चालतं बाहेर. मग सज्जाकोटी पाहिली. तर सज्जाकोटीबद्दल जी काही माहिती आहे ती मी फोटोमध्ये अटॅच केलेली आहे, ती तुम्ही वाचून घेऊ शकता. इथे जेवढं पण ठिकाण आहे बघण्यासारखे, त्याच्याबद्दल सगळ्यांची जी माहिती आहे ती त्यांनी तिथे दिलेली आहे. तिथं आपण ती वाचू शकतो. म्हणजे जेवढं काही मी पाहिलं त्याचे सगळ्यांचेच फोटो मी अटॅच केलेले आहे. सज्जाकोटीजवळच शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. ते पण खूप सुंदर आहे, पण ते बंद होतं. मग आम्ही गेलो पन्हाळगडाकडे. तिथे जेवढं आम्हाला पाहणं शक्य होतं तेवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या. खरंच खूप छान आहे पन्हाळगड. आणि तिथून जो व्ह्यू दिसतो ना संध्याकाळच्या वेळेस, तो अप्रतिम आहे. तो पाहण्यासाठी नक्कीच गेला पाहिजे. पण थोडं ऊन कमी असताना जायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी बघता येतात. ऊन जास्त असतं ना, तर खूप जास्त एक्झॉस्ट होऊन जातो आपण. पाहिजे तेवढं आपण फिरू नाही शकत. अशा प्रकारे आमची कोल्हापूरची ट्रिप खूप सुंदरपणे पार पडली आणि आम्ही निघालो पुण्याकडे घरी जायला. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये पुढच्या ठिकाणी. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.